नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला आजपर्यंत खूप सारे विचारवंत जुटलेले आहेत आणि यापुढेही अजून अनेक विचारवंत जुटणार आहेत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आजपर्यंत आपण 5 टॉपिक शिकलेलो आहोत. आज आपण टॉपिक क्रमांक 6 घेणार आहोत. टॉपिक क्रमांक 6 चे नाव आहे व्हायब्रेशन. चला तर जाणून घेऊया व्हायब्रेशन हे कसे काम करते. मित्रांनो, व्हायब्रेशन हे एक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार काम करते. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे आणि प्रत्येक गोष्ट व्हायब्रेशन क्रिएट करत असते. व्हायब्रेशन हे हाय आणि लो असे असते. ज्याचे व्हायब्रेशन हाय त्याला चांगल्या गोष्टी आकर्षित करत असतात आणि ज्याचे व्हायब्रेशन लो त्याला वाईट गोष्टी अट्रॅक्ट करत असतात. व्हायब्रेशन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे आपण या ब्रह्मांडामध्ये सर्व काही मिळवू शकतो. ती एक खूप नैसर्गिक पॉवरफुल शक्ती आहे. त्यांना जाणणे आपले खूप गरजेचे आहे. तर आपण आज जाणून घेऊयात व्हायब्रेशन हाय कसे करायचे. नंबर 1, व्हायब्रेशन हाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला जे काही मिळालेले आहे किंवा किंवा जे काही आपल्याकडे सध्या आहे त्या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. जसे की आजचा दिवस आपण जो बघत आहोत यामागे कुठल्या नैसर्गिक शक्तीची किंवा जे काही अदृश्य शक्तीची जी काही ताकद आहे ती आपल्या पाठीशी आहे. म्हणून आज आपण हा आजचा दिवस बघत आहोत. असे कित्येक जण आहेत की ते आजचा दिवस बघू शकले नाही आणि या दुनियातून निघून गेलेले आहेत. आपल्याकडे जे काही पैसे वगैरे जे काही कमी जास्त जे काही असेल त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण आज पण काही लोकांकडे पैसे नाही आहेत, काही जणांकडे जॉब नाही आहे. आपल्याकडे जे काय आहे त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. यामुळे आपली जी व्हायब्रेशन आहे ते हाय होते आणि हाय व्हायब्रेशनवरती आपण चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो. आपल्याला जे काही पाहिजे आहे ते सर्व काही गोष्टी आपण स्वतःच अट्रॅक्ट करू शकतो. हा एक पॉवरफुल नियम आहे. तो जाणणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, दुसरा क्रमांक आहे स्वतःवरती प्रेम करा. म्हणजे जे काही आपल्याला या सृष्टीने, निसर्गाने किंवा ज्या काही अदृश्य शक्तीने आपल्याला बनवले आहे, ते कसेही बनवले असेल, रंग काळा, गोरा किंवा जाड, पातळ किंवा जे काही आपल्याला मिळालेले आहे, त्यामध्ये ते कमी न काढता आपण खुश असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले जे व्हायब्रेशन आहे ते हाय वरती जाते आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मांडातून किंवा निसर्गातून आपल्याकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे त्यामध्ये कमी न काढता जे मिळाले आहे त्यामध्ये समाधानी राहा. थँक यू.